हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज बायोलॉजी। आज आपण लाइन टू लाइन NCERT रीडिंग अँड टीचिंग बघणार आहोत। क्रायटेरिया और बेसिस ऑफ क्लासिफिकेशनचा उरलेला 4 पॉईंट्स और 4 टॉपिक्स। माझे सगळे व्हिडिओज नीटच्या स्टुडंट्ससाठी मराठीमध्ये आहेत। ओके, लेक्चरमध्ये आपण हाफ पार्ट बघितला किंगडम ॲनिमॅलियाच्या क्रायटेरियाचा, कशा प्रकारे ॲनिमल्स क्लासिफाय केले जाऊ शकतात। ओके, टेक्निकल गोष्ट आहे क्रायटेरिया, जो डिसाईड केला जातो किंवा डिटरमाइन केला जातो, ती टेक्निकल गोष्ट आहे ना। ॲनिमल्सला कसं क्लासिफाय केलं जातं ह्याचे मुद्दे ठरवणारा कंटेंट आहे, त्यामुळे याच्यावर डेफिनेटली क्वेश्चन नीटला येतोच येतो। त्यामुळे तुम्हाला हे मुद्दे खूप चांगल्या प्रकारे क्लिअर पाहिजेत की एक्झॅक्टली यांचं म्हणणं काय। ओके, चला, मागच्या याच्यात आपण 2 टॉपिक बघितलेले आहेत, लेवल्स ऑफ ऑर्गनायझेशन, सिमेट्री। आता आपल्याला बघायचं आहे डिप्लोब्लास्टिक, ट्रिप्लोब्लास्टिक लेवल ऑफ ऑर्गनायझेशन। त्याच्यानंतर पुढचे टप्पे आपण एक एक लाईन टू लाईन आता बघतोय आपण। जे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओज आहे ते तुम्हाला वेगळे देणार आहे। ओके, ॲनिमल्स इन विच द सेल्स आर अरेंज्ड इन 2 एम्ब्रियोनिकल लेयर्स दॅट इज ॲन एक्सटर्नल एक्टोडर्म अँड इंटरनल एंडोडर्म आर कॉल्ड ॲज डिप्लोब्लास्टिक लेयर किंवा जर्मिनल लेयर। म्हणजे काय, आता आपण ज्या वेळेला आपल्या आईच्या बॉडीमध्ये तयार होतो ते एक सिंगल सेल म्हणून तयार होतो, हे तुम्हाला माहिती आहे। ओके, डिप्लॉइड सिंगल सेलपासून आपली निर्मिती होते, पण सेल सुरुवातीला सेल डिव्हिजन करणार, मग एक ग्रुप ऑफ टिश्यूज तयार होणार। ग्रुप ऑफ टिश्यूजपासनं जेव्हा ऑर्गन्स बनायची सुरुवात होते त्याच्यामध्ये एक गॅस्ट्रुलेशन नावाचा फेज असतो, आपण पुढे बघणार आहोत ह्युमन रिप्रोडक्शनच्या वेळेला। ठीक आहे, तर गॅस्ट्रुलेशनमध्ये काय आहे की देअर इज फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियोनिक जर्मिनल लेयर्स। मग तिथं थरं तयार होतात त्याच सेलची, ज्या सेलपासून आपली सुरुवात झालेली आहे। ओके, आपण असो किंवा कुठलाही ऑर्गॅनिझम असो, ती अंड्यातला पक्षी असो किंवा कुठलाही एखादा दुसरा ॲनिमल असो, सगळ्यांची सुरुवात ही जर्मिनल लेअरपासूनच होत असते। मॅमल्स असो, आपली जी सुरुवात आहे ती एक सिंगल सेलपासून आहे, बरोबर, आणि ह्या सिंगल सेलपासूनच ते जर्मिनल लेयर्स तयार होतात। आता लोअर लेवलचे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये 2च लेअर तयार होतात, एक आहे बाहेरचा एक्टोडर्म, एक आहे मधला एंडोडर्म, बरोबर। आणि जे जे ऑर्गॅनिझम्स 2च लेअर दाखवतात त्यांच्या जर्मिनल लेयर्समध्ये दॅट आर कॉल्ड ॲज डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स। आणि डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्सचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, सिलेंट्रेट्स। ओके, 2 जर्मिनल लेयर्सपासून ज्या ॲनिमल्सची सुरुवात होते त्यांना डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असं म्हणायचं। एक्झाम्पलमध्ये येणार सिलेंट्रेट्स और निडारिया। ओके, नेक्स्ट लाईन, an undifferentiated layer मेसोग्लिया is present between एंडोडर्म अँड एक्टोडर्म। एक मेसोग्लिया नावाचा न डिवाइड झालेला लेअर काही ऑर्गॅनिझम्सच्या या 2 लेयर्सच्या मध्ये असतो, सेंटरला। एंडोडर्म, मेसोग्लिया, एक्टोडर्म, अशा प्रकारे त्यांचे लेयर्स आतून बाहेर गेलेले आहेत, राईट। Those animals in which developing embryo has 3rd germinal layer in between the ectoderm and endoderm are called as triploblastic animals. Undifferentiated layer mesoglia is present in between ectoderm and endoderm. डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझमच्या मध्ये एंडोडर्म आणि एक्टोडर्मच्या मध्ये एक न डिफाईन झालेला म्हणजे थोडा अनडेव्हलप्ड फॉर्ममध्ये हा मेसोग्लिया लेअर प्रेझेंट आहे। ओके, दोज ॲनिमल्स इन विच द डेव्हलपिंग एम्ब्रियो हॅज 3rd जर्मिनल लेअर। बघा, आता इथं 3rd जर्मिनल लेअर म्हणजे ऑर्गॅनिझम्स तयार होताना, लोअर लेवलचे ऑर्गॅनिझम्स तयार होताना 2 लेअर्स आहेत, एंडोडर्म, एक्टोडर्म। पण जेव्हा आपण वरच्या फायलम्सवरती सरकतो त्यावेळेला तिथून काही फायलम्सपासून ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्सची सुरुवात झालेली आहे आणि तिथून पुढे सगळेच ॲनिमल्स जे आहेत ते ट्रिप्लोब्लास्टिक आहेत। ओके, तर ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, ज्यांची सुरुवात, बॉडीची सुरुवात 3 जर्मिनल लेयर्सपासून बनते, एंडोडर्म, मेसोडर्म अँड एक्टोडर्म। इन बिटवीन एक्टोडर्म अँड एंडोडर्म मेसोडर्म इज फॉर्म। ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स कुठून कुठपर्यंत आहेत, प्लॅटीहेल्मिंथेस टू कॉर्डेप्स, म्हणजे प्लॅटीहेल्मिंथेस आणि त्याच्यापासून वरचे सगळे जे आहेत ते ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स आहेत। आता इथं तुम्हाला लर्निंगचा पार्ट येऊ शकतो की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स नेमके सुरू कुठून झालेले आहेत। ओके, दॅट इज द प्लॅटीहेल्मिंथेस टू कॉर्डेट्स। प्लॅटीहेल्मिंथेसपासून पुढे जे आहेत सगळे 3 लेयर्स दाखवतात। प्लॅटीहेल्मिंथेसच्या खालचा जो फायलम आहे तिथून खालचे सगळे जे आहेत ते डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स आपल्याला दिसणार आहेत। गॉट इट? ओके,
हे चांगलं लर्न करून क्रायटेरिया सोडून देतात आणि फायलमवरती कॉन्सन्ट्रेट करतात. पण तसं न करता क्रायटेरिया जर समजला, क्रायटेरियामध्ये एक्झाम्पल्स जर समजले, तर बेस्ट पद्धतीने तुमचं लर्निंग होऊ शकतं. जास्त डोक्याला ताण द्यायची गरज पडत नाही. ओके. नेक्स्ट इज सिलोम. सिलोम म्हणजे काय? आता इथं बघा, इथं कन्फ्युजन कसं आहे की सिलोम स्पॉन्जेसमध्ये पण दिसतो, हायड्रामध्ये पण दिसतो. ठीक आहे. सिलोमचा अर्थ काय होतो? कॅव्हिटी. कॅव्हिटी म्हणजे गॅप. कुठे गॅप? बॉडीच्या मध्ये गॅप. मग बॉडीच्या मध्ये गॅप तर स्पॉन्जेसमध्ये दिसतो, ज्याला आपण स्पॉन्जोसिल म्हणतो, राईट. किंवा हायड्रामध्ये पण दिसतो. पण त्याचा अर्थ तो सिलोम म्हणजे हा सिलोम नाही. हा सिलोम वेगळी गोष्ट आहे, ते सिलोम वेगळी गोष्ट आहे. कसं ते आता लाईन टू लाईन आपण बघितलं. प्रेझेन्स और ॲब्सेन्स ऑफ अ कॅव्हिटी बिटवीन द बॉडी वॉल अँड गट वॉल इज व्हेरी इम्पॉर्टंट इन क्लासिफिकेशन. आता इथं तुम्हाला मुद्दा क्लिअर होतोय. गट वॉल म्हणते. गट म्हणजे काय? एलिमेंटरी कॅनाल, माउथ टू ॲनस, दॅट इज कॉल्ड ॲज द गट वॉल. डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे आपली, त्याचं जे पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनला आपण गट म्हणतो, एलिमेंटरी कॅनाल किंवा गट. गटची जी भिंत आहे म्हणजे आउटर कवरिंग आहे, आणि बॉडीची जी भिंत आहे, बॉडी वॉल अँड गट वॉल म्हणते. लक्षात येते का? आपली सपोज आपणच गृहीत धरू स्वतःला, आपलं बॉडीचं आउटर कवरिंग, ओके, आणि मध्ये असलेल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचं आउटर कवरिंग, याच्यामध्ये बराच गॅप आहे. ओके. आता हे तुम्ही जेव्हा डॉक्टर व्हाल, तुम्ही जेव्हा ऑपरेशन्स कराल, त्यावेळेला तुम्हाला प्रत्यक्षपणे ते सिलोम दिसणार आहे. ओके. रफली डायग्राम वाईज जर बघितलं तर हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला दिसतं, ज्याच्यामध्ये तीनही कंटेंट दिसत आहेत. ओके. तर ती जी कॅव्हिटी आहे, द सिलोम बिटवीन गट वॉल अँड बॉडी वॉल इज कॉल्ड ॲज सिलोम. ठीक आहे. ओके. आणि हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे क्लासिफिकेशनचा. द बॉडी कॅव्हिटी विच इज लाईन्ड बाय मेझोडर्म इज कॉल्ड ॲज सिलोम. जी बॉडी कॅव्हिटी मेझोडर्मनी कवरअप केलेली आहे, त्याला म्हणायचं सिलोम. आता इथं परत नीट लेवलचा पॉईंट येतो, एक्झामचा पॉईंट येतो की बॉडी कॅव्हिटी कशाने कवर केलेली आहे. तर बॉडी कॅव्हिटी मेझोडर्मनी कवर केलेली आहे. मेझोडर्म हा मधला लेयर आहे ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल्सच्या मध्ये. ॲनिमल्स पोसेसिंग सिलोम आर कॉल्ड ॲज सिलोमेट्स. एक्झाम्पल: ॲनेलिड्स, मॉल्युस्कस, आर्थ्रोपॉड्स, इकायनोडर्म्स, हेमिकॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. कोण आहेत? ॲनेलिड्स, मॉल्युस्कस, आर्थ्रोपॉड्स, इकायनोडर्म्स, हेमिकॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. फायलमची नावं दिलेली आहेत, एक्झाम्पल दिलेले नाही आहे. एक्झाम्पल्स तुम्हाला कोणते लर्न करायचे आहेत या फायलमचे, जे पुस्तकात दिलेले आहेत तेवढे जरी केले तुम्ही तरी खूप झाले. ओके. पण क्वेश्चन विचारताना कसा विचारला जाणार आहे? एक्झाम्पल विचारला जाईल, फायलम विचारलं जाणार नाही. देताना मात्र काय दिलं आहे? फायलम दिलं आहे, एक्झाम्पल दिलेलं नाही. हा एक ॲनिमल या फायलमचा आहे, इतर कुठल्याही फायलमचा नाही. गॉट इट? नेक्स्ट लाईन. बघा, आता ही जर डायग्राम तुम्ही बघितली, त्याच्यामध्ये आपल्याला सिलोम दिसतोय. नीट जर बघितला, हा जो रेड रिजन आहे, हा रेड रिजनची जी लाईन आहे दॅट इज द मेझोडर्म. डायग्राममध्ये बघितलं तर लक्षात येईल, ब्लू कलरचा जो रिजन दाखवला आहे दॅट इज द बॉडी वॉल. आतमध्ये सेंटरला जो ब्लॅक कलरचा दाखवला आहे तो आहे गट वॉल. आणि जे रेड कलरची आत आणि बाहेर इंटरनल याच्यावर आणि आउटर याच्यावरती जी लाईनिंग दाखवली आहे दॅट इज मेझोडर्म. ओके. गट वॉलला पण कवर केलेला आहे, मेझोडर्मनी बॉडी कॅव्हिटीला पण कवर केलेला आहे. दोन्ही साईडला कवर करून मध्ये जो रिकामा गॅप तयार होतो दॅट इज कॉल्ड ॲज द सिलोम. इथे लक्षात. In some animals, the body cavity is not lined by mesoderm. Instead, the mesoderm is present as scattered pouches in between ectoderm and endoderm. Such body cavity is called as pseudocoelom, and animals possessing pseudocoeloms are called as pseudocoelomates. Example is Aschelminthes. बघा, आता नीट लक्ष द्या. काही ठिकाणी हा जो मेझोडर्म आहे मधला लेअर, तो व्यवस्थित डिवाइड न होताना तुकडे त्याचे आपल्याला दिसतात. ओके. आता इथे जर तुम्ही बघितलं तर रेड कलरचे हे जे पॅचेस दिलेले आहेत, दिस इज द लेअर.
इथे पण बघा बॉडी वॉल ब्लू कलरचं दाखवलेला दिसतोय. आतमध्ये जी ब्लॅक कलरची राऊंड लाईक लाईनिंग आहे दॅट इज गट वॉल. आणि मेझोडम मात्र जो दाखवला आहे रेड कलरचा तो सरळ एका रेषेत न दाखवता छोट्या छोट्या पाउचेसमध्ये दाखवलेला आहे, छोट्या छोट्या पट्ट्यांमध्ये दाखवलेला आहे. ओके. मेझोडम मेझोडम व्यवस्थित युनिफॉर्मली डिवाईड झालेला दिसतोय का? नाही. व्यवस्थित गॅप तरी तयार झाला आहे का? नाही. व्यवस्थित सिलोम तयार झालं आहे का? नाही. पण व्यवस्थित भरल्या गेलं का पूर्ण? तेही नाही. म्हणजेच खोटी खोटी कॅव्हिटी इथं आपल्याला तयार होताना दिसते. सुडो याचा अर्थ काय होतो? खोटं. ओके. फॉल्स कॅव्हिटी, फॉल्स सिलोम इज कॉल्ड ॲज सिलोम. ओके. खोटी खोटी कॅव्हिटी आपल्याला गट वॉलच्या आणि बॉडी कॅव्हिटीच्या मध्ये तयार होताना. एक्झाम्पल आहे ॲशी हेल्मिंथिस. आता ॲशी हेल्मिंथिस परत तेच आहे, फायलम दिलेला आहे, एक्झाम्पल दिलेलं नाही आहे. विचारताना मात्र तुम्हाला कसं विचारलं जाईल? डू ॲस्कॅरीज शो सुडो सिलोम. मग अशा वेळेला आपला मुद्दा क्लिअर पाहिजे की ॲस्कॅरीज आर बिलॉंगिंग टू द फायलम ॲशी हेल्मिंथिस. ओके. ठीक आहे. येतं इथपर्यंत लक्षात. जेव्हा मी व्हिडिओ लेक्चर देणार आहे त्यावेळेला हे मुद्दे परत आपण एकदा बोर्डवरती. बॉडी कॅव्हिटी इज ॲबसेंट. The body cavity is absent are called as coelomates and the example are platyhelminthes. ओके. बघा आता डायग्राम वाईज आपण एकदा बघूयात. जर नीट डायग्राम लक्ष देऊन बघितली तर आतमध्ये जी रिकामी कॅव्हिटी आहे दॅट इज द गट. जो ग्रीन कलरचा रेड कलरचा रिजन दिसतोय दॅट इज द मेझोडम. यांनी पूर्ण कवर केलेला आहे. इकडे सिलोममध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये कॅव्हिटी दिसते. इथं असिलोमेटमध्ये मात्र गटच्या वॉलच्यामध्ये आणि बॉडीच्या वॉलच्यामध्ये जो मेझोडमने पूर्ण जो एरिया घेरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये कुठलीही कॅव्हिटी दिसत नाही. ओके. दीज आर कॉल्ड ॲज असिलोमेट्स. जर परत एक्झाम्पल बघितलं तर प्लॅटीहेल्मिंथिस दिलं आहे, पण एक्झाम्पल विचारताना मात्र तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल सपोज प्लॅनारिया आहे किंवा टॅनिया सोलोनम आहे, फॅस्किओला आहे, तर ह्या सगळ्यांवरती तुम्हाला क्वेश्चन विचारायचे असल्यावर आर दे असिलोमेट्स ऑर व्हॉट. त्यावेळेला मुद्दा आपला क्लिअर पाहिजे. दिलं प्लॅटीहेल्मिंथिस पण लर्न तुमचे एक्झाम्पल पण करायचे ॲज द असिलोमेट. गॉट इट? ओके. चल नेक्स्ट टॉपिक बघूयात आता. नेक्स्ट इज सेगमेंटेशन. काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत जगामध्ये ज्यांच्या बॉडीमध्ये असे पॅचेस दिसतात किंवा कट्स दिसतात कंटिन्युअसली युनिफॉर्मली. दॅट बॉडी इज कॉल्ड एज सेगमेंटेड बॉडी. रकाने असणारी बॉडी. कॉक्रोचेसमध्ये आपण पाहतो किंवा अर्थवॉर्ममध्ये आपण पाहतो त्यांच्यामध्ये आपल्याला सेगमेंट्स दिसतात, रकाने पडलेले दिसतात. बघा इथे आपण सेगमेंट्स इझिली बघू शकतो. सेगमेंट्सलाच मेटामेयर्स म्हणायचं म्हणून सेगमेंटेशनला मेटामेरिक सेगमेंटेशन नाव आहे. ओके. In some animals, the body is externally or internally divided into segments with serial repetition of at least some organs. For example, earthworm. Okay. काय म्हणते? The body shows this pattern is called as metameric segmentation and the phenomena is known as metamerism. Metamerism means म्हणजे काय? बॉडी सेगमेंटेड बनवणे. आता बघा पहिली लाईन काय सांगते? इन सम ॲनिमल्स द बॉडी एक्सटर्नली और इंटरनली इज डिवायडेड इंटू सेगमेंट्स. पहिला मुद्दा विथ सिरियल रिपिटेशन ऑफ ॲटलिस्ट सम ऑर्गन्स. इंटरनली जर बघितलं तर बॉडीतले काही ऑर्गन्स जे आहेत तर ते रिपीट झालेले दिसतात काहीच ॲनिमल्समध्ये. दिस टाईप ऑफ सेगमेंटेशन इज कॉल्ड ॲज मेटामेरिक सेगमेंटेशन. द फिनॉमिना इज नोन ॲज मेटामेरिझम. डिवायडेड इंटू सेगमेंट्स. सेगमेंट्स म्हणजेच मेटामेयर्समध्ये बॉडी डिवाईड झालेली आहे म्हणून त्याला म्हटलेलं आहे मेटामेरिझम. ओके. टॉपिक नोटोकॉर्ड. आता कसं आहे की बरेचसे ऑर्गॅनिझम्स असे आहेत जगामध्ये आजही की ज्यांच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम हा प्रकार नाही आहे. ओके. काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत ज्यांच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम तर नाही आहे पण नोटोकॉर्ड मात्र प्रेझेंट आहे. म्हणजे व्हर्टिब्रल कॉलमच्या आधीचा प्रिमिटिव्ह पार्ट और प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर ऑफ व्हर्टिब्रल कॉलम दॅट इज कॉल्ड ॲज नोटोकॉर्ड. काही ऑर्गॅनिझम्स नोटोकॉर्ड दाखवतात. बरेचसे ऑर्गॅनिझम्स असे आहेत ज्यांच्यामध्ये ना नोटोकॉर्ड आहे, ना व्हर्टिब्रल कॉलम आहे, ना कुठला हाडाचा सापळा आहे, काहीच नाही आहे. ओके. दॅट आर कॉल्ड ॲज नॉन कॉर्डेट्स. आणि ज्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे दॅट आर कॉल्ड ॲज कॉर्डेट्स. Notochord is mesodermally derived rod-like structure formed on the dorsal side during embryonic development in some animals. बघा आता
शब्दांचा अर्थ लक्षात घ्या. पहिली गोष्ट हा पॉईंट नोट डाऊन करून ठेवायचा आहे. नोटोकॉर्ड इज मेझोडर्मली डिवायडेड, म्हणजे मेझोडर्मपासून तो तयार झालेला आहे. ओके. रॉड लाईक स्ट्रक्चर फॉर्म्ड ऑन द डॉर्सल साईड. आता इथं महत्त्वाची पॉईंट आहे. व्हेंट्रल म्हणजे पोटाचा भाग, डॉर्सल म्हणजे पाठीचा भाग, बॅक साईड. ठीक आहे. आणि जनरली आता आपण आपलंही बघितलं तर वर्टिब्रल कॉलम आपला कुठं आहे? डॉर्सल साईडला आहे, बरोबर. मग डॉर्सल साईडला हा जर का रॉड लाईक स्ट्रक्चर तयार होत असेल तर त्याला आपण कॉर्डेट्स असं म्हणतो. ज्यांच्यामध्ये तो तयार होत नाही त्यांना आपण नॉन कॉर्डेट्स असं म्हणतो. ओके. बघा आता पुढे क्लासिफिकेशनचा पार्ट परत दिलेला आहे. विथ ॲनिमल्स having notochord are called as chordates and those who don't have notochords are called as non-chordates. Example is Porifera to echinoderms. बघा, पोरीफेरापासनं तर इकायनोडर्म्सचे जेवढे काही फायलम्स आहेत दे आर नॉन कॉर्डेट्स. त्यांच्यामध्ये कुठलाही प्रकारचा कणाविना नाही आहे. ओके. आणि इकायनोडर्म्सच्या पुढचे जे फायलम्स आहेत त्यांच्यामध्ये कॉर्डेट्स प्रेझेंट आहे. त्याच्यामध्ये कोण येतात? आता कॉर्डेट्स येतात. कॉर्डेट्समध्ये मग वर्टिब्रेट्स, फिशेस वगैरे वगैरे हे सगळं. हा एक महत्त्वाचा पॉईंट होऊ शकतो क्लासिफिकेशनचा. ही जर एक्सपिरियन्स केली तुम्ही तर याच्यामध्ये बघा, हेमिकॉर्डेट हा जो फायलम आहे, हेमिकॉर्डेट्स ते ना कॉर्डेट्समध्ये धरलेले आहेत ना नॉन कॉर्डेट्समध्ये धरले आहेत. ओके. अगोदर त्यांना कॉर्डेट्समध्येच धरलं जात होतं, पण आता सायंटिस्ट बिलीव्ह करतात की त्याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते कॉर्डेट्समध्ये येत नाही. ओके. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. हे आजच्या आपल्या लेक्चरचं नीट एक्स्ट्रॅक्ट किंवा कन्क्लुजन आहे. हे सगळं सगळं तुमचं लर्न झालं पाहिजे अलॉंग विथ द एक्झाम्पल्स. ओके. माझे सगळे लेक्चर्स मराठीमध्ये असणार आहेत, त्यामुळे जे कुठले तुमचे फ्रेंड्स रिलेटिव्स ज्यांना नीट बायोलॉजी किंवा NCERT बायोलॉजी लाईन टू लाईन रीडिंग अँड टीचिंग विथ मराठी एक्सप्लेनेशन अपेक्षित आहे त्या सगळ्यांना माझे व्हिडिओ शेअर करा.